प्रमोद सांगोळे यांची MCCIA ठाणे गव्हर्निंग काउन्सिलवर बिनविरोध निवड. कौशल्य विकासाला मिळणार नवी दिशा. उद्योग, कौशल्य विकास व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे उद्योजक आणि समाजसेवक प्रमोद जंगमजी सांगोळे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरल यांच्या ठाणे गव्हर्निंग काउन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमोद सांगोळे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग आणि युवक यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत आहेत. अकुशल व बेरोजगार युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कौशल्य प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप आणि थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या उपक्रमांमुळे हजारो तरुणांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक बदल घडून आला आहे. कौशल्याधारित रोजगार निर्मिती हे त्यांच्या कामाचे मुख्य सूत्र राहिले आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर उद्योग विकास कौशल्य परिषदेने सांगोळे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक, औद्योगिक व कौशल्य विकास क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव केला. परिषदेकडून सांगण्यात आले, सांगोळे यांचे नेतृत्व आणि अनुभव ठाणे जिल्ह्यातील MSME, स्टार्टअप आणि मोठ्या उद्योगांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. उद्योगांना कुशल मनुष्यबळ आणि युवकांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यांच्या माध्यमातून स्किल्ड ठाणे, सक्षम ठाणे या संकल्पनेला बळ मिळेल. या सत्कार समारंभाला ठाणे जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कौशल्य विकास क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सांगोळे यांच्या निवडीचे स्वागत करत ठाण्याच्या औद्योगिक व सामाजिक विकासासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित औद्योगिक संस्था आहे. ठाणे गव्हर्निंग काउन्सिलवर कौशल्य विकासाची जाण असलेल्या सांगोळे यांच्या निवडीमुळे आता उद्योगांच्या गरजेनुसार मनुष्यबळ घडवणे, उद्योग शिक्षण समन्वय वाढवणे आणि नवीन रोजगार निर्मिती यावर अधिक भर दिला जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. प्रमोद सांगोळे यांच्या या निवडीमुळे ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि युवकांच्या सक्षमीकरणाला नवी गती मिळेल, अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.